नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्या सगळ्यांसाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावे। ओम नमश्च चंडिकाय, 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 ओम नमश्च चंडिकाय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। ओम नमश्च चंडिकाय, ओम नमश्च चंडिकाय। ओम नमश्च चंडिकाय। आई देवी भागवती, तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल त्या सगळ्यांपर्यंत ही तुझी स्तुती नक्कीच पोहोचू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये धनसंपदा, आरोग्य सगळं काही प्रदान कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। ओम नमश्च चंडिकाय, ओम नमश्च चंडिकाय। प्राणाग्निहोत्र। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। श्री नारायण म्हणाले, हे ब्रह्मन, पुनश्चरावरून मला वैश्वदेवाची आठवण झाली। आता मी त्याबद्दल सांगतो। देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ हे 5 यज्ञ वैश्वदेव यज्ञ मानले जातात। गृहस्थाच्या घरात चूल, जाते, झाडणी, उखळ इत्यादी भोजनासाठी प्रज्वलित केला जाणारा अग्नी, दळण्यासाठी, धान्य कुटण्यासाठी, जलपात्र ठेवणे यासाठी जी जागा वापरली जाते, तेव्हा जी हत्यारूपी 5 पापे नित्य होतात, या पापांच्या शांतीसाठी वैश्वदेव यज्ञ करायला हवा। चूल, लोहपात्र, भूमी, मृतिका पात्र, कुंड आणि वेदी यांवर वैश्वदेव करू नये। तसेच अग्नी प्रज्वलित करण्यासाठी हाताने, सुपाने, मृगचर्माने वारा घालू नये। मुखाने फुंकून प्रज्वलित करावा, कारण अग्नीची उत्पत्ती मुखाने झाली आहे। वस्त्राने अग्नी प्रज्वलित केला तर रोग, सुपाने केला तर धनाचा नाश, हाताने केला तर मृत्यू प्राप्त होतो। मुखाने कुंकर घातली तर कर्माची सिद्धी निहित असते। फळे, दही, घृत, तूप, मूल, शाक, जल इत्यादींनी बलविश्व देव करावा। या पदार्थाचा अभाव असेल तर काष्ट, मूल आणि तृणादींच्या द्वारे करावा। घृतयुक्त हव्याने हवन करावे। तैल किंवा लवणादी क्षार पदार्थांनी करू नये। घृत नसेल तर दही, दूध यांनी युक्त अशा पदार्थांनी, तसेच त्यांच्याही अभाव असेल तर जलमिश्रित पदार्थांनी करावा। शुष्क तसेच शिळे अन्न हवनासाठी घेऊ नये, त्यामुळे कष्ट, रोग, दारिद्र्य वगैरे पीडा प्राप्त होतात। प्रथम राखयुक्त निखारे काढून उत्तर दिशेला फेकावे, नंतर क्षाररहित वस्तूंनी हवन करावे। बलिवेश्वदेव केल्याशिवाय भोजन करू नये। शाक, पत्र, मूल, फल यापैकी जे काही प्राप्त असेल त्यांनीच संकल्प करावा आणि होम करावा। वैश्वदेव करण्यापूर्वी कोणी भिक्षेकरी आला तर प्रथम वैश्वदेवासाठी लागणारे पदार्थ बाजूला काढून ठेवावे आणि नंतर भिक्षा वाढावी। वैश्वदेव न करण्याने प्राप्त दोषांचे शमन करण्यास भिक्षुक समर्थ असतो, पण भिक्षुकाचा अपमान केल्याने होणाऱ्या दोषाला वैश्वदेव शांत करू शकत नाही। यती आणि ब्रह्मचारी सिद्ध अन्नांचे स्वामी आहेत। जे कोणी त्यांना भोजन न देता स्वतः भोजन करतात त्यांना दोष लागतो। बलिवैश्वदेवानंतर गोग्रास द्यावा। तेव्हा, हे सुरभी, तू विष्णुपद स्थिता तसेच माता आहेस, मी देत असलेला गोग्रास स्वीकार असावे म्हणावे। गोपूजन करून गोग्रास अर्पण करावा। गोमाता सुरभी प्रसन्न होते। मग घरच्या अंगणात गोदोहनाच्या वेळेपर्यंत अतिथीची प्रतीक्षा करावी।
ज्या घरातून अतिथी निराश परत जातो तो गृहस्वामी पुण्य घेऊन त्याला आपले पाप देऊन जातो. माता, पिता, गुरु, भ्राता, प्रजा, दास, आपल्याकडे राहणारा अभ्यागत, अतिथी, अग्नी हे सर्व पोषणास योग्य होत. हे जाणूनही जो कोणी गृहस्थाश्रमाचा निर्वाह करीत नाही त्याला लोकच नव्हे तर परलोकी अप्राय होतो. सोमयागाच्या फला इतकेच फल या होमाचे आहे. हे मुनिश्रेष्ठ, आता प्राणी अग्निहोत्र याविषयी ऐक. हृदयरूपी कमलावर अरणी मनाची आणि दोरी वायूची समजून या तिन्हीच्या साह्याने मंथन करून अग्नीचे प्रकट होणे समजून या तिन्हीच्या साह्याने मंथन करून नेत्रांचा अधर्व्य बनवून यज्ञाची भावना मनात आणावी. तर्जनी, कनिष्का आणि अंगठ्याने प्राणरूपी अग्नीला आहुती द्यावी. मध्यमा, अनामिका आणि अंगठ्याने अपानाला कनिष्ठिकाला, अनामिका आणि अंगठ्याच्या व्यानाला कनिष्ठिका, तर्जनी आणि अंगठ्याने उदानाला, तसेच सर्व बोटांनी अन्न ग्रहण करून समान वायूला आहुती द्यावी. प्रथम प्रणव आणि शेवटी स्वाहा शब्द उच्चारावा. उदाहरण: ओम प्राणाय स्वाहा म्हणावे. मुखात आह्वनीय, हृदयात ग्राह्यपत्य, नाभीत दक्षिणाग्नी, तसेच अधोभोगी सभ्य आणि आस्वथ अग्नी प्रतिष्ठित आहे असे चिंतन करावे. वाणीला होता, प्राणाला उद्गाता, चक्षुला अर्धव्यू, मनाला ब्रह्मा, श्रोत्राला आग्निह, अहंकाराला यज्ञीय, पशु आणि प्रणवाला दूध मानावे. गृहस्वामी ज्याच्या ताब्यात असतो ते भाव पत्नी मानतात. वक्ष म्हणजे वेदी, रोमकुश, दोन्ही हात, सूप, श्रुवा होत. या मंत्राचा ऋषी कंचना समान वर्णाचे क्षुदाग्नी, देवता सूर्य आणि छंद गायत्री सांगितला आहे. ओम प्राणाय स्वाहा मंत्रानंतर म्हणावे की हे हवी आदित्यासाठी, हे माझ्यासाठी नाही. अपान मंत्रांचे ऋषी गायीच्या दुधाप्रमाणे श्वेतवर्णीय शताग्नी, देवता सोमहोत, छंद उष्णिक आहे. मंत्र असा म्हणावा: ओम अपानाय स्वाहा इदं सोमाय न मम, म्हणजेच हा सोमासाठी आहे, माझ्यासाठी नव्हे. व्यान मंत्राचे ऋषी कमलवर्णीय असून आख्याताग्नी आहेत, देवता अग्नी आणि छंद अनुष्टुप. उदान मंत्रांचे ऋषी गोपवर्णीय, देवता अग्नी, वायू आणि छंद बृहती आहे. समान वायूच्या मंत्राचे ऋषी विद्युतवर्णीय, विरूपाग्नी, देवता पर्जन्य आणि छंद पंक्ती आहेत. सहावी आहुती द्यावी. तिच्या मंत्रांचे ऋषी वैष्णवर नामक महान अग्नी, छंद गायत्री, देवता आत्मा, शेवटी ओम परात्मने स्वाहा इदमनात्मेन मम असे म्हणावे. या यज्ञाचे बाह्य भावाची प्राप्ती होते. ओम नमश्च चंडिकाय श्रीदेवी पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ओम नमश्च चंडिकाय. ओम नमश्च चंडिकाय.